श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात सर्व पितृ अमावस्येला सर्वात जास्त महत्त्व आहे, कारण या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. ही तिथी दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते. या दिवशी पिंडदान किंवा तर्पण या सर्व विधींना महत्त्व आहे. तर ज्यांची मृत्यूची तारीख माहीत नाही किंवा ज्यांचे श्राद्ध काही कारणास्तव पूर्वी केले जाऊ शकले नाही, म्हणून ती सर्व पितरांची अमावस्या म्हणून ओळखली जाते. यंदाची सर्व पितृ अमावस्या विशेष महत्त्वाची आहे, कारण याच दिवशी वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहणही होणार आहे. अशा स्थितीत या दिवशी श्राद्ध करणे शुभ ठरेल का, तर बघूया. पितृपक्षाची समाप्ती सर्व पितृ अमावस्येला होते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवणे, श्राद्धाची तिथी आणि पिंडदान अर्पण करण्याच्या पद्धतीला अधिक महत्त्व दिले जाते. या दिवशी केलेला कोणताही उपाय प्रभावी मानला जातो. यावेळी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. पंचांगानुसार यावर्षी सर्व पितृ अमावस्या तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 संपेल. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. उदय तिथीनुसार अमावस्या तिथी 2 ऑक्टोबरलाच होईल. या दिवशी पितरांना समर्पित म्हणून आपण तर्पण, श्राद्ध इत्यादी कर्म तर करणार आहोतच. हे सर्व विधी करून पितरांना या दिवशी निरोप द्यावयाचा आहे. त्यासोबतच या दिवशी काही खास आणि प्रभावी उपायसुद्धा केले जातात. तर तेच उपाय आता आपण पाहूया. ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र, शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते. याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते, ग्रहस्थिती सुधारते, आर्थिक स्थिती मजबूत होते. मीठ समुद्रातून मिळाले आहे आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे, त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. लक्ष्मी देवी आपल्याकडे आकृष्ट व्हावी यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितलेले आहेत. तर या दिवशी आपण मिठाचे कोणते उपाय करावयाचे ते आता आपण पाहूया. अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी. यासाठी फार नाही तर केवळ 1 चमचा साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल, तिचा आशीर्वाद मिळेल. गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता. अमावस्येच्या दिवशी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे. पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा. हा उपाय त्या दिवसापुरताच करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्याचप्रमाणे सर्व पितृ अमावस्येसाठी इतर उपाय. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करावे. त्यामुळे घरावर अकल्पित संकट येत नाही. अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, पाणी घालावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करताना 7 प्रदक्षिणा घालाव्यात. ही प्रार्थना त्रिदेवापर्यंत पोहोचते, कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतांचा वास असतो असे श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे. सर्व पितृ अमावस्येला एखाद्या गरजवंताला अन्न, कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी. याने शनिदेवांचा आशीर्वाद लाभेल. शनिदोष तथा पितृदोषातून मुक्ती मिळावी म्हणून सर्व पितृ अमावस्येला शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे. यामुळे कुंडलीतील 7.5च्या त्रासापासून किंवा शनी प्रभावापासून बचाव होतो, तसेच पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे घरातील नकारात्मकता, दृष्टशक्ती, नजरबाधा इत्यादी दोष निघून जाण्यासाठी सुद्धा आपण या दिवशी काही खास विशेष उपाय करू शकतो. तर बघा, बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वास करत असते. तर हीच नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असल्याने घरामध्ये सतत क्लेश, कलह होणे, तसेच घरामध्ये आल्यावर चिडचिड होणे,
त्याचप्रमाणे आपण काही देवी देवतांच्या सेवा, उपाय, तोडगे इत्यादी करत असतो, तर त्यांची वेळेमध्ये फलश्रुती न मिळणे इत्यादी गोष्टी होत असतात. तर घरामधील ही नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी, त्याचप्रमाणे तुमच्या घराला जर कोणाची नजर लागली असेल, घरातील नजरदोष घालवण्यासाठी सुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी हा उपाय करू शकता. तर बघा काय करायचं आहे, घराच्या सुरक्षिततेसाठी अमावस्येच्या संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर पिवळी मोहरी घ्यायची आहे. ही पिवळी मोहरी तुम्हाला कुठेही दुकानात वगैरे मिळेल. जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील मोहरी घेतली तरीही चालेल. तर घराच्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे. देवघरामध्ये बसून करू शकता किंवा इतरत्र कोणत्याही ठिकाणी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून तुम्ही बसू शकता. त्यानंतर चिमूटभर किंवा थोडीशी मूठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यावर रक्षा घ्यायची आहे. जी देवघरामध्ये आपली अगरबत्तीची रक्षा पडते ती रक्षा घ्यायची आहे. ती रक्षा घेऊन त्यावर 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. तर कालभैरवाष्टक कोणतं? ओम देवराज्य सेवमान पावन आदी पंकजम, हे जे आहे हे कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. हे जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला सुद्धा लावू शकता. कालभैरवाष्टक 11 वेळा आणि वेदोक्त वल्गा सूक्त 11 वेळा म्हणायचं आहे. उजव्या हातात मोहरी धरूनच हे जे स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे. हे जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही ते यूट्यूबवर लावू शकता. अशा पद्धतीने 11 वेळा म्हटल्यानंतर तुम्ही कालभैरवाष्टकांना आवाहन करायचं आहे आणि माझ्या घरातील दुःख, दारिद्र्य, इडापिडा, करणी, भानामती ह्या गोष्टीपासून माझ्या कुटुंबाचे रक्षण करा अशी कालभैरवाष्टकांना विनंती करायची आहे. त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे ही आणि रक्षा जी आहे ती घराच्या चारी बाजूने बाहेर टाकायची आहे. ही टाकत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजाप केला तरी चालेल किंवा ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा मंत्रजाप केला तरीही चालेल. पण ज्यांच्या घराच्या बाहेरून टाकणे शक्य नसेल त्यांनी फ्लॅट सिस्टीम वगैरे असेल तर घराच्या आतूनही ही मोहरी आणि रक्षा टाकली तरी चालेल. तर आपले परमपूज्य गुरुमाऊलीसुद्धा केंद्रामध्ये हा उपाय सतत सांगतात. याने तुमच्या घराचे वेगवेगळ्या दोषापासून आणि वेगवेगळ्या गोष्टींपासून संरक्षण होते. कारण कालभैरवाष्टक हे अष्टदिशांचे मालक आहेत आणि त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या स्तोत्रामुळे ती शक्ती त्या मोहरीमध्ये आणि रक्षेमध्ये येते व हा उपाय अत्यंत प्रभावी व फायदेशीर ठरतो. तर असा हा अमावस्येच्या दिवशी करावयाचे काही खास महत्त्वाचे आणि चमत्कारिक उपाय आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सणावार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.